प्रश्न पहिला, मानवी शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे? ऑप्शन ए फुफ्फुस धमनी, बी केशवाहिनी, सी शिरा, डी महाधमनी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी महाधमनी. महाधमनी ही शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे. ती हृदयातून स्वच्छ रक्त संपूर्ण शरीरात पोहोचवते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाला प्राणवायू आणि पोषक द्रव्ये मिळतात. प्रश्न क्रमांक 2, मानवी शरीरातील इन्सुलिन तयार करणारा अवयव कोणता आहे? ऑप्शन ए लहान आतडे, बी मूत्रपिंड, सी स्वादुपिंड, डी हृदय. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी स्वादुपिंड. स्वादुपिंड हा शरीरातील अवयव इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार करतो. इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. जर इन्सुलिन कमी झाले तर मधुमेह होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3, वनस्पती कुठल्या प्रकारचा वायू प्रकाश संश्लेषणात वापरतात? ऑप्शन ए नायट्रोजन, बी प्राणवायू, सी ऑक्सिजन, डी कार्बन डायऑक्साइड. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी कार्बन डायऑक्साइड. वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या मदतीने आपले अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात आणि त्यातून प्राणवायू बाहेर सोडला जातो. प्रश्न क्रमांक 4, मानवी शरीरातील पचनाची प्रक्रिया मुख्यतः कुठे होत असते? ऑप्शन ए जठर, बी पोट, सी मोठे आतडे, डी लहान आतडे. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी लहान आतडे. लहान आतड्यात अन्न पूर्णपणे पचते आणि त्यातील पोषक द्रव्ये शरीरात शोषली जातात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 5, मानवी शरीरातील कोणता अवयव पित्त तयार करतो? ऑप्शन ए यकृत, बी हृदय, सी मूत्रपिंड, डी लहान आतडे. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए यकृत. यकृत पित्त नावाचा द्रव तयार करते. हा द्रव अन्नातील चरबी पचवण्यास मदत करतो आणि पचन प्रक्रिया सुलभ करतो. प्रश्न क्रमांक 6, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? ऑप्शन ए अस्थिपेशी, बी अंडपेशी, सी रक्तपेशी, डी पांढऱ्या रक्तपेशी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी अंडपेशी. अंडपेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे. ती स्त्रीच्या शरीरात आढळते आणि नवीन जीव तयार होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. प्रश्न क्रमांक 7, चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत किती कमी आहे? ऑप्शन ए 1/3, बी अर्धे, सी 1 समान, डी 1/6 भाग. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 1/6 भाग. चंद्रावर गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा सुमारे 6 पट कमी आहे. त्यामुळे चंद्रावर माणूस उडी मारल्यावर पृथ्वीपेक्षा जास्त उडी मारू शकतो. प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरात अन्न पचण्याची प्रक्रिया कुठे सुरू होते? ऑप्शन ए पोटात, बी लहान आतड्यात, सी तोंडात, डी जठरात. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी तोंडात. अन्न पचण्याची प्रक्रिया तोंडात सुरू होते. तोंडातील लाळ अन्न मऊ करते आणि त्याचे पचन सुरू करते. प्रश्न क्रमांक 9, पृथ्वीचे वातावरणातील ओझोन स्तर कोणत्या किरणांपासून संरक्षण करतो? ऑप्शन ए अवरक्त किरणे, बी रेडिओ किरणे, सी क्ष किरण, डी अतिनील किरणे. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी अतिनील किरणे. ओझोन स्तर सूर्याच्या धोकादायक यूव्ही किरणांना अडकवतो. त्यामुळे ते थेट पृथ्वीवर पोहोचत नाहीत. जर हा ओझोन स्तर नसता तर सूर्याचे ते तीव्र किरण मानव, प्राणी आणि वनस्पतींसाठी खूप हानिकारक ठरले असते. त्यामुळे त्वचेचे आजार, डोळ्यांचे नुकसान आणि अनेक रोग वाढू शकले असते. म्हणून ओझोन स्तर पृथ्वीभोवती एक नैसर्गिक संरक्षण कवच म्हणून काम करतो. प्रश्न क्रमांक 10, पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील वितळलेल्या खडकांना काय म्हणतात? ऑप्शन ए लावा, बी मॅग्मा, सी खनिज, डी धातू. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी मॅग्मा. पृथ्वीच्या आत खूप उष्णता असते. या उष्णतेमुळे खडक वितळून द्रवरूप होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या या वितळलेल्या खडकांना मॅग्मा म्हणतात. जेव्हा हे मॅग्मा ज्वालामुखीतून बाहेर येते तेव्हा त्याला लावा म्हणतात.
धन्यवाद.